शनी सिंगापूर जा रहा हूँ. तर मित्रांनो मी आता माळशेत घाटामध्ये कल्याण ते अहमदनगर या रस्ते. तर मित्रांनो पुरा व्हिडिओ ऐराणीवर आवाशे तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला सकाळ सकाळ मी निघी जास्त नाही होती बेकार थंडी वाजत राहील सकाळ सकाळ स्वेटर लिहा मिसरी खूप. मित्रांनो ब्लॉगर मध्ये तुम्हाला बट्टाचं स्वागत आहे आणि असं लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला लागा तुम्ही. आता तुम्हाला भाऊ नवीन नवीन व्हिडिओ येईल तुम्हाला खाद्यच लँग्वेजमध्ये येईल. तर मी आता शनी सिंगापूर जा रहा हूँ. तर सकाळ सकाळ मी निघू मम्मीला न विचारता निघू. मम्मीला सांगितली गाडी जा रहा हूँ. मम्मीला थोडा डाऊट होता मनावर की अहो बॅग भरली ना काल तिनं त्यांनी आणि काहीतरी चालूच आहे मनमा. पण तरी मी सांगे की अडीच जा रहा हूँ. सकाळ सकाळ मग 4 वाजता मस्त निघून नेरळतील. आणि आता मी जवळपास मला 3 तास लागणार. आता शनी सिंगापूरला पोहोचू मी आणि जवळपास 12 किलोमीटर आहे. मस्त असं व्ह्यू वाढते कालबीटना माडे थोडंसं स्टॉप होतं वडापाववाला असं मागे स्टॉप आहे. तरी पण ना 20 रुपये वडापाव देतं आणि 80 रुपये मिसळ पाव तयार. वडापाव साधारण चहा पिली ती जाऊ दे शनी सिंगापूर मग काय शे कसं शे बट्ट सांगतो तुमच्या हळूहळू. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे चला मग. इथं फुले गे बोल गाडी 101 रुपये लिटर चालू आहे सध्या पेट्रोल जिओ मध्ये. तर आपण गाडी फुल करूया आपण इथं. अडेंशी क्षेत्र सिंगनापूर जवळपास 5 किलोमीटर आहे. पुढे मी बोल रहा की लेफ्ट मारीन चालना जा तू. ठीक आहे भाई पुढे लेफ्ट मारीन चालना जा तुम्ही. रहिवासी होती रे वो. असं मस्त तुम्हाला शेती देखायला भेटतं. जसं मी कोकण मध्ये लागेल असं वाटणार नाही कारण मला फिरणं एवढं जास्त आहे की कोकण नाही मला सारखंच वाटत प्रत्येक ठिकाणी. बाजू मग शेती गाई डोरे आणि त्यामुळे लोक वेगळंच वाटणार ना मला कारण की कसं आहे मला पोषक वेगळा होता आणि त्यात लोक वेगळा होता जरा पण मस्त वाटत नव्हतं पण मला. आणि सकाळ सकाळ बेकार थंडी वाजली नाही मला. तर मग लोक हात बारीक करून जाय राहून मजा मस्ती करी गाणं लायली जातं थोडं मस्त. पण कोकणनी बाई फिरण ती मला. आणि म्हणे गाडीला लुक थोडं वेगळंच आहे कारण याची गाडी कधी देख असं मोस्ट ऑफ लोकच आहे आणि ते थोडं रुरल लागत थोडं थोडं देखील राहतं. थांबा तुम्ही सांगच पुढे काय त्यावेळेला काय काय नाही प्रत्येक गोष्ट सांगतो तुम्ही. थांबा फक्त थोडं पुढे देखा तुम्ही काय काय बसेल. सॉरी सर गाडी बंद पडली. दर्शन करायचं होतं मला. हो करून गेलं मी. तुम्ही टर्म अँड कंडिशन नाही राहत की तुम्ही पार्किंग करायला तुम्ही पैसे द्यावा पाहिजे पुढे सगळ्याला पैसे द्यावा तुम्हाला इच्छाची तुम्ही घेऊ शकता. बोलणे काय फ्रेश वगैरे होईल जावं तुमचं ते फ्रेश होईल आणि आठेल फक्त योग्य स्टेशनमध्ये ओके मस्त फ्रेश होईल जातो आपण अडे. आणि आठ यावानंतर लोक बी बरं चांगला भेटणार मला की खूप सपोर्टिव्ह आहे. लोक लुटतात कुठे बघ मस्त फ्रेश होईल पहिले. मस्त वाटत नाही यावानंतर थोडं लोक गावकरी लोक आहेत बाकी ठिकाणी बदला लुबाडतच पैशाचा बाबतीत की पार्किंगला आल्या टमकल्या तसं काही नाही आहे ना. मला तसं वाटणं होतं पहिला मग भाऊ बोलला की पार्किंग करले पण फ्री पार्किंग तुम्हाला इच्छा ती
नारळ फोडलं काय ना तर लई शकतो तुम्ही अशी जबरदस्ती नाही शकत. चला मग पुढे जाऊ आता इन्फॉर्मेशन तसून गाडी काय कशी काय मस्त फ्रेश गाडी लेप मारी मी चालणार बाजारच आहे छोटसा मस्त आहे पण तसं पकडे चालणार पब्लिक आहे भाऊ भरपूर लांब लांब ती पब्लिक आहे झाडे स्वतःनी शनी काढायला चाली पण मागे काही शनी लागेल नाही आहे पण ये ना पडस अरे अरे एक नंबर भाऊ मस्त देखा रहा है मंदिर खूप जास्त रे आणि नेमकं मी पण शनिवार लिहिले अरे मला नाही वाटत भाऊ काय होईल का नाही हो बेकार गर्दी देखा रे मंदिर कुठे यार बाब स्कूटर अरे या शॉप देख तुमले शॉप द्या काढस तो पण मस्त मस्त शॉप आहे बाजार ते किती की मी मंदिरात चालणार काय पुढे चालणारच मी चप्पल वगैरे काढीन पुढे ते का मस्त शनी देवच मस्त थोडं केले आहे काय मी पुढे चालणार असं काय फुल पब्लिक जाय नाही का मी पण काय निघीच पुढे मस्त वाटत पण एकदम मस्त मोठी स्क्रीन लाईट येईल लाईव्ह दर्शन तुम्ही करू शकता साठे तर जास्त ऐका आवाज येणार ना मला साऊथ लोकेशन मराठी लोक खूपच कमी ते करणार डायरेक्ट आवाज कानला ऐकून नाही राहणार तेव्हा तेव्हा मी खानदेशी बस तेल विक्री कक्षा 10 पासून तर 80 व 100 रुपयापर्यंत तेल भेटायसाठी बाहेर नारळ वगैरे लिहिलं देऊन त्यांना मॅडम चाललं बरोबर अरे ते का बटा लोक काय करतात नारळ ठीक देतात तुम्ही जे वस्तू लक्षात ठेवतो आणि तुम्ही पुढे चालणार सर आडिका लिखे शनी तेल अभिषेक 500 रुपये साला मी तर 100 रुपये 80 रुपये तेल नाही नेले समजी नाही राहणार मला अभिषेक होईन का नाही आपण जे तेल लेतो ते आडे अर्पण करणं पडत बरोबर किती पॅकेज राहिला आपण जे तेल लेतो साडे अर्पण करणं पडत नंतर समजणं की आई मधमानी जी गँग आहे ना आई जे पब्लिक आहे आई मधमानी पब्लिक 500 रुपये दिन देवावर तेल टाकावं आहे 500 रुपये दिन तेल 500 रुपये लागतंच देवावर तेल टाकाना आणि जे आपण जे बॉटल येतो बाहेर अर्पण करत फ्री मग आपलं माहित नाही आपलं तेल कुठेपर्यंत जावं आहे देवावर अर्पण होईन का नाही व्हावं काय माहित 500 रुपयाला ते VIP आपण येऊन देतो आपण बघताय ना तुम्ही देवना सोमवार आहे थोडं ध्यान कक्ष आहे की तुम्ही आडे बसून तुम्ही ध्यान करू शकतो शनिदेवनं जप करू शकतो तुम्ही मी ज्या आधी पोहोचतो त्या दिवशी शनिवारच होतं बरोबर त्यानिमित्त खूप गर्दी होती अडे अमोशनच थोडा जास्त गर्दी राहतो अडे मित्रांनो आडे बटाचे जास्तीत जास्त साऊथ लोक जास्त आहेत मराठी लोक कर्मचारी झाडे प्रॉपर ना सर्वात लोक जास्तीत जास्त या साऊथ लोक केलं सर्वात जास्त दान करणार बी त्याच्यात मंदिर बनणार बी त्याच्यात सर्वीकडे त्याच्यात
मला आहे ना मराठी आहे का मग हिंदी आहे, फक्त प्रॉपर लोक आहेत त्यात, फक्त बाकी काही नाही. तर साऊथ लोक जास्तीत जास्त येईल झाडे पुन्हा आणि दोन दोन तीन व्ह्यू द्या काढा तुमच्याकडे. पूर्वी हवन कुंड शिव त्याला मग दर्शन म्हणजे झालं आपलं. आता जावं पाहिजे अजून एक दे काढ. मी शनी रथ आहे, शनी देऊ ना ध्यान भवन शाडे जावा ना गेट ट्रान्स जायरा झोप्या बाजू में मस्त हॉल आहे. हे बर्फी प्रसाद विक्री केंद्र आहे, 20 रुपये पर पॅकेट आहे. तर तुम्ही दर्शन करी करी खूप टाकी घ्या होती. काय भेटत थँक्यू होतो ना कडे बाजू में ब्लड डोनेशन कॅम्प चालतोच ना कडती. तुझ्या सामान घ्यायचं असतं या पैसे नंतर आहे, आधी पैसे पण नाही घ्याय. हा मला बी तेच बोलले की की तुम्ही जा सर, दिले तरी नाही दिले तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि जुना काळापासूनच आहे का? जुने काळ आम्हाला माहित नाही, आमच्या लग्नाच्या आधीपासून. लग्नाच्या आधीपासून. आणि हे शनिदेव इथं स्थापित कसं काय झाले म्हणजे असं? हा पानस नाला आहे ना, पानस नाल्यात वाहून आलेलं आहे. बरं त्याच्या फासवर मामभाषण आणलेलं आहे. हा हा बैल बी मामभाषी हा हा आणि मामभाषण स्थापना केली ती मामानी भाषा. मामाने भासांनी स्थापना केली. आणि ती शेजारी नदी तिथं होते का? ही नदी आहे ना, हा हा आणि वर पानस नाला याच्या नाल्यात वाहून आलेलं आहे. हा त्यांच्या स्वप्नात आलं ते कशा? गावकरी वाटला हा हा मोठा हा स्वप्नात गेला. मी आलेलो आहे पानस नाला. सारे गावकरी गेले पाहून, साऱ्या गावकऱ्याला उचला ना तो खाला ना सुद्धा माम भाषेला आलं तुम्ही. तुमचं जसं माम आणि तुम्ही माम भाषे, बैल बी माम भाषे, बैल बैल भाषे माम भाषे, गाडी बैल बरटीचे फासे झाले, बरटीचे फासे मग माम भाषे. मग ते ज्यांनी स्थापना केली होती ते मग कुठं राहतात? राहिले ओके ओके गेले. आणि ते प्रत्येक घराला कुठंच काही दिसणार नाही. नाही आता नवीन बांधले बघ लोकांनी ते आता. आता ही बांधले नाही, फक्त आता सरकून द्यायचे. नाही तर आमचं हे पहिलं होतं नाही, किरण लोकांनी सर्व हा 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 हे आता फक्त मांडत मला भेटलो होतो आणि आजीशी गप्पा गोष्टी केल्यानंतर मला कळलं की खरंच आम्ही स्वतः प्रत्यक्षात बघितलं. आणि आजीने बरेच मला अनुभव वगैरे सांगितले इथलं रियालिटी काय आहे काय नाही. आणि तुम्ही जर इथं येत असाल, तुम्ही तो इच्छेने या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला जर वाटत असेल काही तर तुम्ही इथं फिरू शकता. तुम्ही प्रत्यक्षात बघू शकतात की खरंच ते सत्व आणि ते तथ्य जे बोललं जातं ते तुम्हाला इथं बघायला भेटेल. आणि आजीने मला बरेच काही गोष्टी सांगितल्या. तर खरंच मनापासून आजीचे आभार व्यक्त करतो. आणि खरं त्या गोष्टी इथं मला बघायला भेटल्या इथं. चला चला मित्रांनो,
चला मग पुढचं पुन्हा भेटू नवीन ठिकाणी नवीन जागी. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहील. आणि नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन ठिकाणी. बाय बाय, सी यू.